एक सुंदर तरुणी नेहमीप्रमाणे शेतीच्या कामासाठी शेतामध्ये म्हणजे वावरामध्ये गेली होती। पण मात्र यावेळी वावरामध्ये आजूबाजूला कोणीही नव्हतं, काही नव्हतं, एकदम सुमसान वावराचा परिसर होता आणि त्यापासून काही अंतरावर सुद्धा आजूबाजूला कोणी लोक नव्हते। मग त्या ठिकाणी दोन तरुण आले आणि ते दोन तरुण त्या तरुणीच्या जवळ गेले आणि त्या तरुणीला बळजबरी पकडलं, उसामध्ये नेलं, तिच्यावर जबरदस्ती केली आणि जबरदस्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात केली की ती जी तरुणी आहे ती चक्क बेशुद्ध पडली। बेशुद्ध होईपर्यंत दोघा जणांनी तिच्यावर जबरदस्ती केली। पण मात्र जेव्हा एक जण तिच्यासोबत जबरदस्ती करत होता तेव्हा मात्र दुसरा मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग काढत होता आणि याच व्हिडिओ शूटिंगमधून घडलं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तररित्या पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यातील हल्दोर नावाचा एक गाव आहे आणि त्याच गावामध्ये पोलीस स्टेशन आहे आणि त्याच परिसरामध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे। आणि या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात होते ती म्हणजे डिसेंबर 2022 मधून। डिसेंबर 2022 मध्ये एक तरुणी रोजच्या कामानिमित्त शेतामध्ये गेली होती आणि शेतामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी यावेळी मात्र कोणीही नव्हतं, आजूबाजूचा परिसर सगळा सुमसान होता आणि त्या ठिकाणी दोन तरुण आले आणि त्या दोन तरुणांनी त्या तरुणीसोबत जबरदस्ती केली। त्या तरुणीनं आरडाओरडा केला। मग एका जणाने तिचं तोंड दाबलं आणि तिला उसामध्ये नेलं। उसामध्ये नेऊन तिच्यासोबत एक जण बारीबारीनं जबरदस्ती करत होता आणि हे करत असताना ती तरुणी बेशुद्ध पडली। आता बेशुद्ध पडली तरी सुद्धा ते तरुण तिच्यासोबत त्याच पद्धतीनं करत होते। पण जेव्हा एक तरुण त्या तरुणीबरोबर हे सगळं करत होता त्यापैकी एक जण मोबाईलमध्ये सगळं काही व्हिडिओ शूटिंग काढत होता आणि ती व्हिडिओ शूटिंग काढली त्यांनी आणि ती तरुणी बेशुद्ध पडल्यानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ती बेशुद्ध पडली आहे, ती कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही आहे, त्यांना वाटलं तिचा जीव गेला म्हणून ते तिथून धूम ठोकून पळाले आणि एवढं पळाले की ते कोणाला सापडलेच नाही। मुलगी बेशुद्धीमधून आल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या लक्षात आला। पण मात्र त्या तरुणांनी तिला धमकीसुद्धा दिली होती की कोणाला काही सांगितलं, कोणाला काही म्हणली तर आम्ही तुला जीवे मारू, आणि तिला अशा विविध धमक्या त्या ठिकाणी देऊन ते पसार झालेले होते। आता ती शुद्धीवर आल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार तिला तर माहीतच होता, पण मात्र तिनं कसेबसे कपडे वगैरे घातले, स्वतःला सावरलं आणि त्याच अवस्थेमध्ये घरी गेली। आता घरी गेल्यानंतर नेहमीप्रमाणे ती आनंदात नव्हती, नाराज होती। तिला या संपूर्ण गोष्टीचा, घटनेचा मोठ्या प्रमाणात चीड आलेला होता। पण मात्र तिनं ही घटना कोणालाही सांगितलीच नाही। ती घरामध्ये नाराज राहिली, घरच्यांना सुद्धा जास्त काही लक्ष दिलं नाही आणि ती तसंच वागत राहिली। पण मात्र बघता बरेच दिवस निघून गेले। त्या मुलीनं सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली नाही, आईवडिलांना सुद्धा सांगितलं नाही आणि मग कुठंतरी हे वातावरण शांत झालंय असं त्या तरुणीला वाटू लागलं। पण हे सगळं वाटत असतानाच पुन्हा ते तरुण त्या शेतामध्ये आले। आता मात्र ती त्या तरुणीला धमकावू लागले आणि तिला म्हणू लागले की तुझ्यासोबत आम्ही मागच्या वेळेस जे काही सगळं कृत्य केलंय त्याचा व्हिडिओसुद्धा आमच्याकडे आहे आणि तो व्हिडिओ दाखवून आता मात्र तिच्यासोबत ते पुन्हा एकदा जबरदस्ती करू लागले। पण मात्र यावेळा ती जी तरुणी आहे ती भयभीत झालेली होती, घाबरलेली होती, कारण की यांनी जर व्हिडिओ व्हायरल केला तर सोशल मीडियावर समाजामध्ये बदनामी होईल, घरच्यांचं नाव जाईल, म्हणून ती मुलीनं सुद्धा त्यांना विरोध केला नाही। आणि बघता ही घटना घडतच होती आणि अशा पद्धतीनं चालू राहिलं। बघता बरेच दिवस निघून गेले। आता ती तरुणीनं घरी सुद्धा सांगितलं नाही, कोणालाही सांगितलं नाही आणि बरेच दिवस उलटून गेले। त्या दोन तरुणांचा संबंध सुद्धा या तरुणीबरोबर सुटला, या दोघांचं अंतरही भेटण्याचं कमी झालं। पण मात्र अनेक महिने निघून गेल्यानंतर तारीख आली 19 डिसेंबर
2023ची 19 डिसेंबर 2023ला नेहमीप्रमाणे या जिल्ह्यामधले परिसरामधले लोक नेहमीप्रमाणे मोबाईल बघत होते, सोशल मीडिया वापरत होते. तर याच माध्यमातून त्यांच्यासमोर एक व्हिडिओ आला आणि त्या व्हिडिओमध्ये ती तरुणी स्पष्टपणे दिसत होती आणि तिच्यासोबत जे 2 तरुण जबरदस्ती करत होते ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत होते. बघता बघता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. एवढा व्हायरल झाला की तो व्हिडिओ थेट त्या मुलीच्या घरीसुद्धा पोहोचला. मग मुलीच्या घरी पोहोचल्यानंतर तो व्हिडिओ बघितल्यानंतर तिच्या आईवडिलांनी, भावांनी त्या मुलीवर दबाव टाकला. तिला विचारलं हा सगळा प्रकार काय आहे, कशा पद्धतीने. मग तिनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईवडिलांना सांगितला आणि आईवडील त्या मुलीला घेऊन जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्या 2 जे तरुण होते आरोपी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली, त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. आता पोलिसांनी सुद्धा तो व्हिडिओ पाहिलेला होता. मग पोलिसांनी त्या व्हिडिओच्या आधारे चौकशी सुरू केली आणि जे तरुण आहेत 2 त्यांचा तपास चालू केला. तेव्हा समजलं की हे जे 2 तरुण आहे ते बाजूच्या धर्मापुरा गावामधले रहिवासी आहेत आणि ते काही कामानिमित्त या शेताकडून जात होते. पण मात्र वाटेतच त्यांना ही तरुणी दिसली आणि त्यांनी या तरुणीबरोबर जबरदस्ती केली. पोलिसांकडे फुटेज आलेलं होतं. पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. पोलिसांनी ते जे 2 तरुण आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेतलं, त्यांना सुद्धा अटक केली. असं त्या ठिकाणचे जे पोलीस अधिकारी आहेत संतोष वाजपेयी यांनी सांगितलं की त्यांना अटक केली आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय. आता पोलिसांनी सांगितलंय की गंभीर स्वरूपाची कारवाई त्यांच्यावर चालू आहे. पण मात्र त्या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी मात्र पोलिसांवर मोठा दबाव टाकलाय की त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करा, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्या. कारण की आमच्या ही महिला, मुली, तरुणी या शेतामध्ये जात असतात आणि जर अशा पद्धतीनं आरोपी फिरत राहिले तर मग मात्र त्यांचं काय होईल आणि त्याच्या लोकांवर कायद्याचा धाक राहील का नाही. पोलिसही यामध्ये कुठंतरी मध्यस्थी करत आहेत, पाहिजे तशी कारवाई करत नाहीत असे आरोपसुद्धा त्यातल्या गावकऱ्यांनी केलेले आहेत. पण मात्र पोलिसांनी सांगितलं की त्या आरोपींना कुठल्याही प्रमाणामध्ये त्यांना सोडण्यात येणार नाही किंवा त्यांची शिक्षा कमी केली जाणार नाही, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा ही दिली जाणार आहे. पण याच व्हिडिओमुळं त्या प्रकरणाला उघड आलं आणि त्यामुळं ते 2 आरोपी अटकसुद्धा केलेत. 1 वर्षानंतर ते आरोपी जगासमोर आलेत. त्यांना पोलिसांची कोठडी मिळाली आहे, ते जेलच्या आतमध्ये आहेत. पण जर तो व्हिडिओ व्हायरल झाला नसता किंवा तो व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचला नसता तर त्या तरुणीसोबत जे घडलं होतं ते मात्र पाठीमागच राहिलं असतं, पडद्यामागच दडून राहिलं असतं आणि त्या तरुणीला न्याय मिळाला नसता. पण मात्र व्हिडिओ समोर आल्यामुळं त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे आणि त्यांना आता कठोरातली कठोर शिक्षासुद्धा होणार आहे. असे जे आरोपी आहेत अशा आरोपींना कशा पद्धतीची सजा दिली पाहिजे आणि हे अशा आरोपी जे आहेत त्यांच्याबद्दल, त्यांच्या मानसिकतेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.